कोकण. आमच्या कोकणाला सगळे स्वर्ग म्हणतात. कारण कारण सांगायची गरज आहे. आमच्या कोकणात येणारा प्रत्येक व्यक्ती कोकणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात ना, कोकणची माणसं साधी भोळी. पण या साध्या भोळ्या माणसांना सुद्धा कोविडचा भयंकर सामना करावा लागला होता. प्रत्येक क्षण हा आमचा कोकणकरांसाठी फारच कष्टाचा होता बरं का. आता लॉकडाऊन हळूहळू कमी करण्यात आले होते. दररोजप्रमाणे दारात दूधवाला, पेपरवाला येईल. त्यांच्या चेहऱ्यावर कायम मास्क. पेपर घरात आला की सर्वात पहिले त्याच्यावर शुद्धीकरण केले जात असे. अतिशयोक्तीचे भयानक उदाहरण आहे हे. घरात नुसता किचाट. पण मी मात्र नेहमीप्रमाणे झोपली होती. कारण या कोरोनामुळे सगळेच आळशी झाले होते. दुसऱ्यांचं माहीत नाही, पण मी तर नक्कीच झाली होती. ताई उठ. झोपून दे ना. ताई उठ उठ, तुझा आजचा क्लास आहे ना. अरे बापरे, 8 वाजले. So students, we are going to work on a new project. त्या दिवशी आम्हाला एक ग्रुप प्रोजेक्ट दिला आणि नेमकं मला त्या ग्रुपचा लीडर बनवलं. So be ready for it. And Pradnya, will you be the leader for this project? Is it okay? ओके मॅम. अरे यार, लीडर वगैरे कशाला. So all the best and make your WhatsApp group and start your project. येस मॅम, शुअर. Chalo, all the best. ताई, काय रे, काय झालं. आम्हाला स्कूलमधून ना एक प्रोजेक्ट दिलाय की लेझी ॲनिमल्सचा ना फोटो पाहिजे. गुगल कर ना. जर तुझा फोटो मिळाला असता तर बरं झालं असतं. काय बोललास. थांब थांब आली. हाय एव्हरीवन. मला या ग्रुपची लीडर बनवली आहे. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायला सांगितल्या आहेत मॅमने. आपण जो प्रोजेक्ट करत आहोत त्यावर रिसर्च करून मला रात्री 9 वाजेपर्यंत PDF सेंड करा. व कोणाला त्याबद्दल डाऊट असतील तर मला पर्सनल मेसेज करा. ॲक्च्युली हे सॉन्ग दुसरीकडे शेअर करता करता या ग्रुपवर सुद्धा सेंड झालं. सर्वांना आवडलं माझं गाणं. सर्वांनी रिप्लाय पण दिला. आणि अचानक दुपारी मेसेज आला. मला वाटलं सर्वांना सॉन्ग सेंड केलं त्याचंच असतील का, पण नाही. हाय, राहुल हिअर. आज जो तू PDF सेंड करायला सांगितला होतास तो मी नाही करू शकणार, कारण मी आज कोविडचा 2nd डोस घेतला आहे. सो थोडा उशीर होईल. चालेल ना. हां हां, नो प्रॉब्लेम. टेक केअर. सगळं कसं छान चालू होतं. पण मग राहुल मला भेटला. राहुल सरंजामे. माझ्या आयुष्यात आलेली अविस्मरणीय व्यक्ती.
ज्याला मी पहिल्यांदा चॅटवर भेटले. आमची प्रोजेक्टनुसार देवाणघेवाण चालू होती. राहुल हा फार वेगळाच होता, सर्वाहून वेगळा. मी त्याला पाहिलंही नव्हतं, कारण तो डीपीच नाही ठेवायचा. त्याचं काम पण अगदी चोख होतं. आमची हळूहळू ओळख चॅटवर झाली आणि प्रोजेक्टशिवाय आम्ही इतर विषयांवर पण बोलू लागलो होतो. बाय द वे, तू खूप छान गातेस. कीप इट अप. होय, तू राहायला कुठे? मी दापोलीची आहे. आता सध्या ऑनलाईन लेक्चर सुरू आहे, म्हणून दापोलीतूनच करते. अच्छा, दापोली म्हणजे आय गेस कोकण, राईट? हो हो. वा. आणि तू? मी मुंबईचा. अच्छा, मस्त. अरे जरा आपण नंतर बोलूया का? जरा एक काम आलंय म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम. अरे असाइनमेंटबद्दल विचारायला कॉल केला होता. हां, अगं तेच करतोय. हो, ओके. बघ जरा जेवढा लवकर होऊ शकेल तेवढा लवकर पाठव. हो. ॲक्च्युली आपलं काल बोलणं अर्धवटच राहिलं होतं. तू मुंबईचा ना? हो, मी मुंबईचा. तुमच्या मुंबईच्या मुलांचं फारच बरं असतं बघ. जो मुलगा मुंबईत राहू शकतो ना, तो कुठेही राहू शकतो. तू म्हणते ते काय अगदीच चुकीचं नाही आहे, पण मुंबईसारख्या शहरात अनेक प्रकारची माणसं राहतात. आता प्रत्येकाचा स्वभाव काही सारखाच नसतो ना, आणि काही ना जमतं आणि काही ना चेपतही नाही. अशी आमची मुंबई. हॅलो हॅलो. हां, किती छान बोललास रे तू. ठीक आहे, चल मग आपण नंतर बोलूया. आणि तुझे गाण्याचे व्हिडिओ पाठवत जा, आवडतील मला बघायला. अरे ते मी व्हॉट्सॲप आणि इन्स्टावर टाकतच असते की. अगं मी कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे. काय? कोणत्याच सोशल मीडिया ॲपवर नाही आहे? नाही अगं, खरंच तुला खोटं वाटेल, पण मला नाही आवडत सोशल मीडिया. आणि व्हॉट्सॲप पण मी कॉलेजच्या कामासाठी डाउनलोड केलं आहे. अरे बाप रे, आत्ताच्या युगात असं कोण असतं? असतं ना, मी आहे. मग तू जगतोस तरी कसा? जगतोस कसं म्हणजे? माणसाला जगायला काय सोशल मीडिया लागतं? अरे आय मीन तू सोशल मीडियावर नाही आहेस ना, मग तू फावल्या वेळेत करतोस तरी काय? मी पुस्तकं वाचतो. मला पुस्तकं वाचायला फार आवडतात. ग्रेट. मला पण आवडतात पुस्तकं वाचायला, पण वेळच मिळत नाही. तू खूप वाचली असतील ना पुस्तकं? हां, म्हणजे खूप नाही, म्हणजे कधी अशी मोजली नाही आहे मी, पण एकदा वाचायला घेतलं की त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. कमाल. तू सुद्धा काढत जा वेळ पुस्तकं वाचायला. हो हो, नक्की. आमच्यात झालेलं हे पहिलं बोलणं होतं. काही क्षणासाठी मला त्याचा हेवा वाटला.
आत्ताच्या जगात सोशल नसणं कसं वेगळाच आहे हा यार. 4 दिवसापासून राहुल माझे स्टेटस बघू लागला. माझ्या प्रत्येक स्टेटसला तो रिप्लाय करायचा. प्रत्येक रिप्लायनंतर आमचं बोलणंसुद्धा वाढू लागलं होतं. आम्ही काही कारणाने तासनतास बोलत होतो. मी त्याला कधीच पाहिलं नाही. मला खूप उत्सुकता होती की तो कसा दिसत असेल. फायनली आपलं कॉलेज चालू होणार आहे. हो ना. मी मुंबईत आल्यावर आपण भेटूया हां. हो, आता मी तुला तेच सांगणार होतो. राहुल, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया का? व्हिडिओ कॉल? हां, म्हणजे तू मला व्हॉट्सॲप व्हिडिओज वगैरेमध्ये पाहिलं असशील ना, पण मी तुला कुठेच नाही पाहिलं. हो, पण आपण कधी ना कधी भेटणारच आहोत ना. मग तेव्हा अरे पण आपण भेटायच्या आधी मला माहीत तर असलं पाहिजे की तू कसा दिसतोस. आणि जर व्हिडिओ कॉलवर तुला मी नाही आवडलो तर? अरे असा कसा बोलतोस रे तू? तुझ्या दिसण्यापेक्षा मला तुझं बोलणंच जास्ती भावतं. तरी आपण व्हिडिओ कॉल नको करूया. तू समोर आलीस की मी लगेच ओळखेन. बरं ठीक आहे.
आम्ही दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं. मी मुंबईला पोचली, हॉस्टेलवर गेली आणि The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. कालपासून कॉल ट्राय करते, नाही कॉल उचलत, नाही मेसेजचा रिप्लाय देत. नव्हतं याचं तर सांगायचं होतं ना मला. मी उगाच आली इकडे घाईघाईमध्ये. हॅलो, मी राहुलचा भाऊ बोलतोय. तू ICU मध्ये ॲडमिट आहे कारण त्याचा ॲक्सिडेंट झालाय.